नमस्कार मित्रांनो, आत्ता वाजलेत 5:30 आणि मी चाललोय ट्रेकिंगसाठी. आणि कुठे चाललोय हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल. संडेला सुट्टी असून पण हे सगळे ह्या डोंगरात काय येत असतील आणि हेच जाणून घेण्यासाठी मी आलोय लोणावळ्यातील ह्या एका छोट्याशा गावात. तर आमची स्टोरी चालू होते डोंबिवलीमधून. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. मी अशा मुलांपैकी आहे ज्यांना ट्रेकिंग आवडते, पण त्यासाठी वेळ काढायला नाही. यावेळेस म्हटलं की जॉब व्यतिरिक्त चला थोडंसं काहीतरी वेगळं करूयात. म्हणून मी येऊन पोहोचतो एका अशा किल्ल्यापाशी जिथून सगळा सह्याद्री दिसतो. सह्याद्रीच्या कुशीत ढगांच्या सावलीत आणि निसर्गाच्या शांततेत एक देखणा किल्ला उभा आहे, तिकोणा. सकाळी निघायला लेट झालं होतं आणि डोंबिवलीवरून मी दिव्याला आलो होतो. आणि दिव्यावरून आत्ता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी आलोय. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, तो तो तुम्हाला मागे दिसतोय, तो तिकोणा फोर्ट आहे. आणि आत्ता आपल्याला तिकोणावरती जायचं आहे. आत्ता साधारण वाजलेत 10, 10:30 वाजलेत. तर एक 2-2.5 तासाचा ट्रेक असणार आहे. तर थोडा नाश्ता करतो आणि मगच वरती ट्रेकला सुरुवात करतो. सुमारे 3,500 फूट उंचीवर उभा असलेला हा किल्ला केवळ एक ट्रेकिंग डेस्टिनेशन नाही, तर तो आहे इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा सुंदर संगम. तर लोकांना वाटत असतं की एवढ्या उन्हातून किंवा सुट्टीचा आराम न करता हे सगळं डोंगरदऱ्या का फिरत असतं, पण तसं नसतं. खरं तर महाराजांचा ज्या वास्तूला स्पर्श आहे त्या भाग्यवान वास्तू कशा असतील हे बघायचं असतं. आणि हेच बघण्यासाठी आम्ही सुमारे 3,500 फूट उंच असणारा 2 तासाचा ट्रेक करायचा होता. नाश्ता करून झाल्याच्या नंतर फायनली ट्रेकिंगला सुरुवात झाली आणि खूप उशिरा चालू केलंय, त्यामुळे खूप ऊन आहे. विशाल सोबत आहेच, तो घेऊन जाईल सगळ्यांना व्यवस्थित. अर्धे पुढे गेलेत, आम्ही 3 जण मागे आहोत. माझ्यासाठी तर अवघड जाणार आहे, कारण ट्रेकिंगचा आणि माझा काही संबंध नाही आहे. तिकोणा किल्ल्याचा प्रवास सुरू होतो तिकोणा या एका छोट्याशा गावातून. हिरवगार झाडीतून जाणारी वाट, थंड वारा आणि पक्ष्यांचा आवाज हा अनुभव मनाला शांत करतो. जसा जसा आपण वर चढतो तशा खडकात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला इतिहासाच्या जवळ नेतात. हा प्रवास जरी सोपा असला तरी शेवटचा टप्पा थोडा आव्हानात्मक आहे. पण किल्ल्याची खरी जादू दिसते ती त्याच्या शिखरावरून, जिथून दिसतो पावना तलावाचा अप्रतिम नजारा, दूरवर पसरलेली हिरवळ आणि शांततेचा तो क्षण. हा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे. खूप अवघड वाटतंय. खाली विचारलं होतं तर तेव्हा ते म्हटले होते की एक 1.5-2 तासाचा ट्रेक आहे, पण साधारण 15 मिनिटानंतरच दमलोय मी. जे ट्रेकिंग करणारे आहेत, मानलं पाहिजे त्यांना. पावसाळ्यात हा किल्ला धुक्यात हरवून जातो, तर हिवाळ्यात तो स्वच्छ आणि प्रसन्न दिसतो. तिकोणा किल्ला म्हणजेच फक्त एक ठिकाण नाही, तर तो एक अनुभव आहे, एक प्रवास आहे, जो प्रत्येक ट्रेकरने एकदा तरी अनुभवायलाच हवा. किल्ल्यावर एक चांगलं म्हणजे जागोजागी तुम्हाला असे बेंच बसायला मिळतात आणि किल्ल्याच्या दोन्ही साईडला खोल दरी आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की दरी आहे, पण सपोर्ट लावला गेला आहे. तर किल्ला चढताना काळजी घ्या, मजाक मस्तीमध्ये चढू नका. तसा वाटत होता तितका अवघड नाही आहे. मी याआधी माहुली गडावरती गेलो होतो विशाल सोबतच, तर तुम्हाला खूप अवघड वाटला किल्ला. तिथे एक 2.5 तास लागला चढायला. मेन म्हणजे त्या किल्ल्याच्या वरती गेल्याच्या नंतर जे स्पॉट आहेत फिरायला ते खूप लांब लांब आहेत. आणि तिकोणा किल्ल्यावरती तसं नाही आहे.
तो खूप जवळजवळ आहेत. स्टार्टिंगलाच तुम्ही आलात तर आपल्याला एक प्रवेशद्वार दिसतं. एक गडावरती आल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला एक प्रवेशद्वार दिसतं. त्याचं बांधकाम दगडी आहे आणि लाकडी दरवाजा आहे. अजूनही मस्त मजबूत असं बांधकाम आहे. आणि इथूनच आपल्याला पुढे जायचंय. हा जो मारुती आहे तो चापेडदान मारुती म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या पायाखाली आहे जी पणवती राक्षसीने असते, जी आपण म्हटलं जातं की माझ्या मागे पणवती लागले असं म्हटलं जातं. तर ती राक्षसीन आहे आणि त्या राक्षसीना तो चापट मारताना आहे, म्हणून ह्या मारुतीला चापेदान मारुती म्हणून ओळखलं जातं. आता तुम्हाला कळेल की आम्ही कुठून आलोय. इकडूनच आपली गाडी आली होती. तुम्हाला जर हा रोड दिसत असेल तर ह्या रोडने आपली गाडी आली होती आणि तिकडे आपली गाडी पार्क झाली. तुम्हाला दाखवतो. ही जी गाडी दिसते ही आपली गाडी आहे. ह्या हॉटेलला आपण नाश्ता करून इकडून आपण चढून वरती आलो होतो आणि अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे. त्या काळी गड बांधण्यासाठी चुना आणि गुळाचा वापर केला जायचा. तर तो कशा प्रकारे मिक्स केला जायचा त्याचा घाणा इथं अजून तसाच आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आणखी पुढे वाट बालेगडाकडे जाते आणि अजूनपर्यंतच्या ट्रेक मधला सगळ्यात अवघड चढाई आपल्याला इथून पाहायला मिळते आणि आपल्याला अजून हा अक्का किल्ला चढायचा आहे. माझ्या मागे ज्या तुम्ही पायऱ्या बघताय ह्या गडाच्या सगळ्यात अवघड पायऱ्या आहेत. शेवटचा टप्पा पार केला की आपण पोहोचतो किल्ल्याच्या माथ्यावर आणि इथे आहे प्राचीन वितंडेश्वराचं मंदिर, शांत, प्रसन्न आणि श्रद्धेने भरलेले. आजूबाजूला दिसतात पाण्याच्या टाक्या, गुहा आणि किल्ल्याची तटबंदी, जे आजही वैभवशाली काळाची आठवण करून देतात. तिकोणा किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगातील एक प्राचीन व महत्त्वाचा किल्ला आहे.
त्याचा इतिहास अनेक राजवटींशी जोडलेला आहे. तिकोणा किल्ल्याचा इतिहास सुमारे 7व्या ते 8व्या शतकापर्यंत मागे जातो. सुरुवातीला हा किल्ला स्थानिक राजवटींच्या नियंत्रणाखाली होता. किल्ल्याची उभारणी रणनीतीदृष्ट्या केली गेली होती, कारण तेथून आजूबाजूच्या मार्गावर लक्ष ठेवता येत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657च्या सुमारास हा किल्ला जिंकून घेतला. किल्ल्याचा वापर गुप्त हालचाली, पहारा आणि संरक्षणासाठी केला जात असे. किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या, गुहा आणि मंदिरांची व्यवस्था केली गेली होती. 1660 नंतर मुघलांनी काही काळासाठी तिकोणा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. औरंगजेबच्या कारकिर्दीत या भागातील अनेक किल्ल्यांवर मुघलांचा ताबा होता. मात्र मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. पुढे किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला आणि या काळात किल्ल्याचा वापर प्रशासन आणि लष्करीदृष्ट्या केला जात होता. 1818 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मराठा साम्राज्याचा पराभव करून किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर किल्ल्याचे लष्करी महत्त्व कमी झाले आणि तो हळूहळू दुर्लक्षित झाला. तिकोणा किल्ला हा मराठा, मुघल आणि ब्रिटिश अशा विविध सत्तांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. आज हा किल्ला ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी एक आकर्षण बनला आहे. जर तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा संगम अनुभवायचा असेल तर तिकोणा किल्ला तुमच्यासाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.